पुष्पं समर्पयामि सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि ब्रह्मणे नारिकेल महाबलञ्च समर्पयामि समर्पयामि नमस्कारं समर्पयामि समर्पयामि नमस्करोमि नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्रेष्ठाय सुमङ्गलाय सुभाषिताय दशासनाय नरायणाय नमो नमस्ते आशवाणी नमस्तुभ्यं भद्रिणी जीवनायक सर्वे सप्तद्वे गायत्री सावित्री शांति सर्वे सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः प्रसीदन्तु भवन्तः काय करणार ते कल्पना देतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा आचमन केलं, प्राणायाम केला आणि संकल्प केला की आतापर्यंत जे अशुचित्व आहे ते निरसन होऊन शुद्धता यावी म्हणून पंचगव्य प्राशन करतो, दानव बदलतो, त्याच्यानंतर विष्णूचं स्मरण करतो कर्माचा अधिकार येण्यासाठी असा आपण संकल्प केला. पहिल्यांदा पंचगव्य तर 3 वेळा तुम्ही प्यायलात. ते का आपण स्नान बाह्य स्नान जे करतो ते बाह्य शुद्धी होते, पण आंतरिक शुद्धी ही नामस्मरण पंचगव्य प्राशन याने होते. म्हणून ते पिताना कडू लागलं असेल पण आचमन केल्यानंतर गोड लागलं असेल. ते शुद्धीकरणासाठी आहे. त्याच्यानंतर जानवं बदलायचं असतं. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा 2-4 दिवसामध्ये स्मशानात जाऊन येतो किंवा घरात आपला वावर आहे, ते ह्या सर्वांच्या दृष्टीने म्हणून जानवं बदलायचं. म्हणून आजपासून आता मांगलिक देवपूजा करायला आजपासून सुरुवात म्हणून तुमच्याकडनं आपण जानवं बदलून घेतलं आणि जे आपण कर्म करणार आहोत त्याची कर्माची फलप्राप्ती व्हावी म्हणून विष्णूचं स्मरण 12 वेळा केलं. तो संकल्प परिपूर्ण केला. परत आचमन प्राणायाम करून गर्भाचं पवित्र घातलं. नंतर मग इथे गणपतीची 12 नावं आहेत त्याचा उच्चार केला. तारा चंद्रबोध हे आम्हाला प्राप्त होते. आजचं जे पंचांग आहे त्या पंचांगाचं तुम्ही श्रवण केलं आणि ते झाल्यानंतर मुख्य तुमच्या गोत्राचा नावाचा उच्चार करून संकल्प केला. काय संकल्प केला तर आपल्या घरामध्ये सर्वांना कुटुंबामध्ये 2 पायाने चालणारे 4 पायाने चालणारे मनुष्य कुटुंबीय या सगळ्यांचं कल्याण व्हावं असं हिंदू धर्मामध्ये आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला धनधान्य सगळं प्राप्त होते. आणि विशेष म्हणजे माझ्या वडिलांचं दुःख निधन झालेलं आहे तर ते अरिष्ट ओढवलेलं आहे त्याचं निरसन होऊन शुचित्व जे आपण आता हयात आहोत त्यांचं जीवन पूर्ववत सगळं झालं पाहिजे. कारण ते मनावर आघात करणारं जरी असलं तरी ते आपल्याला पुढचे व्यवहार तर सांभाळले पाहिजे, म्हणजे कणखर उभं राहिलं पाहिजे. म्हणून पूर्ववत व्यवहार होण्यासाठी आणि अशुचित्वाचं निरसन होण्यासाठी आज निधन शांत करतो असा संकल्प केला.
तिथे पहिल्यांदा गणपतीची पूजा केली आपण, म्हणजे तिथे प्रतिकृती काढली बघा, तिथे त्याची पूजा केली, त्याला प्रार्थना केली. ती गणपतीची पूजा झाल्यानंतर हे 2 कलश वरून आहेत, त्याला आपण जमिनीची प्रार्थना, ते धान्याची प्रार्थना असं त्या क्रमाने आपण केलं. त्याच्यामध्ये पाणी घातलंय, दुर्वा आहेत, गंध, सुपारी, फूल सगळं आहे, नाणं आहे, त्याचं आपण पूजा केली जलाची. आणि नंतर मग त्याला वरुण अशी संज्ञा दिली, म्हणजे वरुणाची पूजा केली. नंतर त्या वरुणाची पूजा करून आपल्या ह्या उत्तरेच्या कलशावरती 4 वेळा तुमच्याकडनं अक्षता वाहून घेतल्या. म्हणजे पहिली मातृदेवता, पितृदेवता, आचार्य देवता आणि अतिथी देवता, ह्या प्रमुख देवता आहेत, त्यांचा आपण पूजा केली. नंतर मग आता तो कलश आपण पहिल्यांदा अशी तुम्ही प्रतिकृती केली, तो सुवर्ण कलश इथे धारण करायला सांगितलेलं आहे. पूर्वी होते म्हणून ते धारण करायचे. आणि का, आता सुवर्ण हे पवित्र आहे, तर पवित्र जीवन व्हावं त्या दृष्टीने म्हणून ते धारण करायला सांगितले. आता ती प्रतिकृतीपर्यंत शिल्लक आहे. नंतर तो आता कलश तुम्ही 3 वेळा मस्तकाला लावला, म्हणजे त्या देवतांना तुम्ही वंदन केलं. आता त्या कलशातलं पाणी घेऊन निवेदन करायचंय. पलीकडे कामनामध्ये काय आहे, तर शांतता पाहिजे आम्हाला, नंतर समृद्धता पाहिजे, आणि जे समृद्ध झाले त्याच्यात समाधान पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या देवांचे आशीर्वाद आहेत, ऋषींचे आशीर्वाद आहेत, हे सगळं आम्हाला प्राप्त होते. जसं 72 ऐकून चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी पाण्याने निवेदन करायचे. ह्या कामानं जे करायचंय ते अरिष्ट आपल्यावर जे काय ओढवणं, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं आहे ते अरिष्ट निरसन व्हायला पाहिजे लवकरात लवकर. नाही सांगतो आम्ही त्याच्या वेळेला ते असेल ते, आणि त्याच्यानंतर मग तिथे औक्षण करायचं असतं, पण ह्या गोष्टीला आपण औक्षण करत नाही. म्हणून आपण फक्त दिव्याची पूजा करायची, त्याला नमस्कार करायचा, तुमच्याकडनं मह्यम म्हणून घेणार. म्हणजे जे आपण पुण्यावाचन करतोय त्याच्यामध्ये कल्याणकारी होऊ दे, पुण्य म्हणजे चांगलं होऊ दे, अशा गोष्टी सगळ्या होऊ देत. श्रीरस्वती भवंतो म्हणजे दिव्याचं जसं तेज आहे ते तेजोमय आपलं आयुष्य घडू दे, अशा भावना त्याच्यात सांगितलेल्या आहेत. नंतर या दोन्ही कलशातलं पाणी एकत्र करायचं आणि तुमच्यावर अभिषेक करायचा. हे जे आपण आता केलं करणार हे अभिषेकापर्यंत, त्याला पुण्याह वाचन म्हणतात. पुण्य म्हणजे चांगलं, अह म्हणजे दिवस. आजचे किंवा आजपासून पुढे येणारे सर्व दिवस हे उत्तरोत्तर चांगले व्हावेत म्हणून त्याचं आहे. आता हे अभिषेक आपण नंतर करणार आहोत, मध्ये फक्त त्याची पूजा करून थांबायचे आणि ह्या कलशाचं इथे आवाहन करायचे. आता ह्या याला निधन शांतीला मृत्युंजय देवता सांगितलेली आहे म्हणून ती प्रतिमा आणली, आणि वरुणाची पूजा आणि मृत्युंजयाची पूजा. आणि मग त्या सगळ्या कलशातलं मग शांती मंत्र इथे गुरुजींकडनं म्हणणार. शांती वामनामध्ये इकडे तिकडे फक्त सांगा. हे बघा असं पाणी भरावं. अस्मिन् कर्मणि शांतरस्तो शांतरस्तो नमस्तो आरोग्यवस्तो
वरुणाय नमः सर्वदेवगीताम्बूलं सर्वदानि स्वर्णपुष्पार्थे कृणान् समर्पयामि नारिकेल महाफलं च समर्पयामि वरुणाय नमः समर्पयामि वरुणाय नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कारयामि ब्रह्मणे स्वाहायामि समर्पयामि वरुणाय नमः सर्वदेवगीताम्बूलं सर्वदानि स्वर्णपुष्पार्थे कृणान् समर्पयामि नारिकेल महाफलं च समर्पयामि वरुणाय नमः समर्पयामि वरुणाय नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कारयामि ब्रह्मणे शान्तितो भव सुप्रसन्नो भव वरदो भद्राकृतो भूयन्तु विश्वतो दपधासो देवानो यथा सदपितृपते सप्तपरायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मधुसो यथा देवानां राजरविनो निवर्ततां देवानां सख्यं वसे निमावयं देवानां योगनेरन्तु जीवसे कालपूर्वया भूमने वयं भगं मित्रमलिन्द्रक्षामस्विनाम् हरियमणं वरुणौ सोममश्विना सरस्वती न सोमामयस्करत तन्नो वादो मयो विवादेशनन्दनमाता पृथ्वीरपिताद्योः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भवस्तदश्विना शृणदन्दिन्यायुवा समीशानन्दगौतमसरस्वतीन्द्रियञ्जन्मभवसे भूमया उषानो यथा वेदवसामसत्कृते नक्षत्रापालभक्तस्वस्तये पूजा कशी करायची पूजा उत्तम लोग के लिए मार्गक्रमण को आगे संकल्प रहेगा कि मैं प्रॉमिस करता हूँ कि Om
सुरताम्रादि तन्नो वायु सुरिष्टानो नक्षत्र बोधा सुभया तन्नो देवा सोदरन्तवामां यथातरे मधुरा विश्वा गुरु सचन्द्रो पीता हरन्द्राग्नि प्रदान्तविजागे तन्नो देवा वन्दन्यां पश्चात्र साधवयन्नोसो अश्वजानां निमन्त्रिगागे नेता विभागे पुनः गोपो विशेषशतनु भवानागो भक्षणनामराजे पूर्णा पश्चात्र पूर्णा पुरस्ताद उत्पत्तित पूर्णमाजीराय तस्यान् निवासप्रसन्नः उत्तमेन देवाय मनुपौरुषगौरवमानः समीरे भुवनामादेशा प्रदेशा मुसलताम्रादि तन्नो वायु सुरिष्टानो नक्षत्र बोधा सुभया तन्नो देवा सोदरन्तवामां यथातरे मधुरा विश्वा गुरु सचन्द्रो पीता हरन्द्राग्नि प्रदान्तविजागे तन्नो देवा वन्दन्यां पश्चात्र साधवयन्नोसो अश्वजानां निमन्त्रिगागे नेता विभागे पुनः गोपो विशेषशतनु भवानागो भक्षणनामराजे पूर्णा पश्चात्र पूर्णा पुरस्ताद उत्पत्तित पूर्णमाजीराय तस्यान् निवासप्रसन्नः उत्तमेन देवाय आता एक इंद्रस्वनीति समापनातो नमस्कारः यमरागा प्रणामि प्राणायामो ओम भूर्भुवस्वः तच्छैवरावणीमहे रागयज्ञाय रागयज्ञपदये दैवे स्वस्तिनः स्वस्तिर्मानुषेभ्यः पूर्वञ्जिगाद्वैतदां सन्नोऽस्तुभ्यपदे चन्द्रपुष्पदे नमो ब्रह्मणे नमो स्वर्गे नमो पृथिवे नमो देव्याः नमो राजे नमो राजस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि नमो ब्रह्मणे नमो स्वर्गे नमो पृथिवे नमो देव्याः नमो वाचे नमो वाचस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि नमो ब्रह्मणे नमो स्वर्गे नमो पृथिवे नमो देव्याः नमो वाचे नमो वाचस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि ओम शांति 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 नेत्र उदक स्वर्ग मतलब वो उनके में जाएगा ना। हाँ, उत्तम लोग के लिए मार्गक्रमण जो आगे भाई संकल्प रहेगा कि मैं प्रॉमिस करता हूँ कि ब्राह्मणे सूर्यया इंद्रयादेवी सुभाजलाना साना दक्षिणा सुविधाना यारा दन्ने दुर्भावाया कृष्णसमायो इंद्रयादेवी सुभाजलाना साना दक्षिणा सुविधाना यास्मिद्वि विद्याहिरण्ये विश्वेषु पुरुषेषु पुरुषो इंद्रयादेवी सुभाजलाना साना दक्षिणा सुविधाना प्रत्यक्षे शुद्धस्वाये वादे भजन्ते वरुणसुष्वे इंद्रयादेवी सुभाजलाना साना दक्षिणा सुविधाना ताडसे विराडसे सम्राडसे स्वायसे विद्यालय
ब्रह्म ज्ञान
ब्राह्मण आत्मा वही तो छोटा मोटा इधर देखिए ना, सीलिंग पे से किरण कहाँ से आ रही है? सीलिंग पे से किरण कहाँ से आ रही है? पापा के ऊपर सीधी, ये देखिए सीधी पापा के ऊपर, सब अच्छा हो रहा है ना, सीधा पापा के ऊपर देखिए। वही तो कह रही हूँ, ये देखिए सीलिंग पे कहाँ से आ रही है? आ रही है ना, आ गए। सीलिंग पे से नहीं है, साइड में से ऊपर से जीना जा रहा है। आपको रेस दिख रही है ना? धूप जो आ रही है ना, सीलिंग पे से नहीं आ रही, वो आ रही है पर और कहीं ये कुछ अलग ही हो रहा है, क्योंकि ये होना है मतलब अब धोने पे वहाँ से आएगी तो वहाँ से आनी चाहिए, यहाँ से कहाँ से? आपको समझ रहे हो? और सूरज अभी यहाँ है, ऐसा भी नहीं है।
और ये जो है ना, ये जो स्ट्राइप है, तो स्ट्राइप तो ऐसा दिख रहा है ना, बिल्कुल सीलिंग से दिख रहा है, ये देखिए, यस हाँ, सीलिंग से दिख रहा है। और सीधा उनकी फोटो पे। ये चीज़ मुझे दुकड़ जी ने बताई थी, वो जब करते ना मावस को पूजा वहाँ पे अपने कोटा में, तो ऐसी शक्ति उनको दिखी थी। तो अब ये देखो ना, क्लियर देखो, हाँ और क्या, अरे बिल्कुल आ रही रेज आती तो ऐसी आती ना, ये इधर सीलिंग। आपको प्रणाम करना है तो जाइए। यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्वः स्वस्तिरमानुषेभ्यः पूर्वञ्जिगाद्वैषदाम् शन्नोऽस्तुभ्यपदे चन्द्रपुष्पदे नमो ब्रह्मणे नमो स्वर्गये नमो प्रतिष्ठे नमो जनेभ्यः नमो राजे नमो राजस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि नमो ब्रह्मणे नमो स्वर्गये नमो प्रतिष्ठे नमो जनेभ्यः नमो वाचे नमो वाचस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि नमो ब्रह्मणे नमो स्वर्गये नमो प्रतिष्ठे नमो जनेभ्यः नमो वाचे नमो वाचस्पदे नमो विष्णवे बृहते करोमि नेत्रे उदक स्वर्ग नमः
नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. गुरुजी दाखवा त्यांना ते. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. त्याचं पूजा सगळी गुरुजींनी व्यवस्थित षोडशोपचार केलेली आहे. तुमच्याकडनं पूजा करून घेतलेली आहे अभिषेकासाठी. वाटीत काढून घेत तुम्ही तिथं तीर्थ वाटीमध्ये तीर्थ काढून घ्या. ते घेऊन ते घेऊन घ्या. फुलाने पुसून घे. दुसरं काढले तिकडनं घेऊन ते केळ्यांची तिने घर घेते केळ्यांचे. आपकी तुमची बहीण आहे ना? तिला पण येतं सांगा. नमः नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. गुरुजी दाखवा त्यांना ते. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. त्याचं पूजा सगळी गुरुजींनी व्यवस्थित षोडशोपचार केलेली आहे. तुमच्याकडनं पूजा करून घेतलेली आहे अभिषेकासाठी. वाटीत काढून घेत तुम्ही तिथं तीर्थ वाटीमध्ये तीर्थ काढून घ्या. ते घेऊन ते घेऊन घ्या. फुलाने पुसून घे. दुसरं काढले तिकडनं घेऊन ते केळ्यांची तिने घर घेते केळ्यांचे. आपकी तुमची बहीण आहे ना? तिला पण येतं सांगा. आपको प्रणाम करना है तो जाइए.